ज्याच्यासोबत मला रात्र घालवायची होती तो माझ्यासोबत झोपला होता. मला इथून पळून जाण्याची एक चांगली संधी धावून आली होती. मनात भीतीही होती की हे काम दिसतंय तितकं सोपं नव्हतं. पण मी आजपर्यंत ज्याही लोकांचा विश्वास जिंकला आहे त्यांनी माझ्यावर कधी शंका घेतली नाही. मी या व्यक्तीला आज जास्त प्रमाणात दारू पाजली होती, त्यामुळे त्याला लवकर जाग येईल याची भीती मला अजिबात नव्हती. मी हळूच रूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर आले. तो माणूस घरी एकटाच राहायचा. तो एका सोसायटीमध्ये छोट्याशा फ्लॅटमध्ये राहायला होता, त्यामुळे तिथून पळून जाणं मला अवघड नव्हते. मी बऱ्याचदा त्या माणसासोबत इथे आली होती, त्यामुळे माझ्यावर कोणी शंकाही घेऊ शकत नव्हतं. यावेळी मी नक्कीच पळून जाईन, कारण मी भावनेपेक्षा माझ्या निर्णयावर ठाम होती. त्यावेळेस मी पूर्ण प्लॅन केला होता. मी धंदेवाली बाई होती. माझ्या सावत्र आईने मला फक्त काही पैशांसाठी मी 15 वर्षाची असताना मला विकलं होतं. मला खरेदी करणारी एक वेश्या होती. ती माझ्याकडून धंदा करून घेत होती. जेव्हा मी पहिल्यांदा त्या वेश्यांच्या कोठी पाहिली होती तेव्हा मी खूप घाबरले होती. त्या लहान लहान गल्ल्या, मोडक्या तोडक्या इमारती आणि माणसांची वर्दळ पाहून माझा जीव पूर्ण घाबरला होता. त्या बाईसोबत मी इथे आली होती. त्या बाईने माझा हात खूप घट्ट पकडला होता. मी खूप रडू लागली होती. माझ्या वडिलांचा मृत्यू होताच माझ्या सावत्र आईने मला या बाईला विकले होते व तिच्या स्वाधीन केले होते. जेव्हा मी त्या वैश्यांसोबत जाण्यास नकार दिला तेव्हा माझ्या आईने मला जोरदार कानाखाली दिली आणि त्या बाईच्या स्वाधीन केलं. बसने जवळपास 9 तास प्रवास केल्यानंतर मी इथे पोचली होती. ती जुनी मोडकळीला आलेली 2 मजली इमारत पाहून माझा जीव घाबरला होता. मी माझी ओढणी सावरत होती, पण मी तिथून जात असताना तिथे सगळेच मला घाणेरड्या नजरेने पाहत होते. एक तर त्या गर्दीने दाट भरलेल्या गल्ली आणि तिथे दाटलेली गजऱ्यांची दुकानं आणि परफ्यूमच्या वासाने तिथे उच्छाद मांडला होता. कुठे पानांची दुकानं तर कुठे पान खाऊन पिचकारी मारलेल्या भिंती होत्या. भिंतींचा खरा रंग तर दिसेनासा झाला होता, कारण त्या भिंती पान खाऊन थुकलेल्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या होत्या. मी त्या मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीचा जिना चढून इथे पोहोचली होती. मी तिथे पोहोचल्यावर पाहिले की तिथे 2 मोठ्या वयाची माणसं हार्मोनियम आणि ढोलकी वाजवत होते. ते पांढरा शुभ्र पोशाख परिधान घालून तोंडात पान घालून बसले होते आणि दुसरीकडे त्याच बाजूला एका गादीवर 31 ते 40 वर्षाच्या मधील बाई खूप डार्क मेकअप करून पायाची घडी घालून बसली होती. मला बघताच ती बाई उठून बसली. मी खूप घाबरली होती आणि घाबरत पूर्ण जागा ती पाहत होती. त्या गादीवर बसलेल्या बाईजवळ मला घेऊन जाण्यात आलं आणि माझा हात तिच्या हातात देण्यात आला. त्या गादीवर बसलेल्या बाईने मला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नखशिकांत पाहून घेतलं. तिने खाल्लेल्या पानाची पिचकारी जवळ असलेल्या भांड्यात मारली. नंतर बाई मला इथे घेऊन आली होती त्या बाईला ती म्हणाली, ही मुलगी तर दिसायला एकदम हिराच आहे. ती आपल्या कोट्याचं सोनं करेल. मी तिच्याकडे पाहत होती. नंतर मीना म्हणत तिने एका मुलीला तिच्याजवळ बोलवलं आणि म्हणाली, हिला तुझ्यासोबत घेऊन जा आणि नृत्य आणि गायन शिकवायला सुरुवात कर. ती मीना नावाची मुलगी मला तिच्यासोबत एका रूम मध्ये घेऊन गेली. मला नृत्य आणि गायनाचा बिलकुल छंद नव्हता. मला नृत्य आणि गायन मारून मारून शिकवण्यात आलं. 6 महिन्यानंतर माझं गायन आणि नृत्य ठेवण्यात आलं. त्यानंतर माझ्यावर बोली लावण्यात आली. अजून मी 16 वर्षाची सुद्धा झाली नव्हती. माझी इज्जत तार तार करण्यात आली. मी खूप रडू लागली, तडफडू लागली. पण इथे सगळे वासनेच्या आहारी गेलेली लोक होती. त्यांच्यात दयामाया अजिबात नव्हती. तिथे सगळी दगडाच्या काळजाची लोक होती. मी देवाजवळ एकच प्रार्थना करायची की हे देवा, मला या नरकातून बाहेर काढ. एकदा मी या नरकातून पळण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला, कारण मी पकडली गेली होती. मला त्या बाईने खूप मारले होते. माझा चेहरा काळा निळा झाला होता. त्यानंतर मी कधीच पळून जाण्याचं नावही काढलं नाही. पण मला या कामाचा खूप तिरस्कार होता. मला इथे येऊन 1 वर्ष झाल्यानंतर मला माणसांसोबत पाठवण्यात येऊ लागले, जे की त्या वेश्यांचे जुने ग्राहक होते. ते मला सकाळी परत या कोटीवर सोडून जायचे. हा माणूस पण मला खूप वेळा त्याच्या फ्लॅटवर घेऊन आला होता. मी आज ग्राहकांसोबत एकच काम करायची की मी त्यांना खूप दारू पाजायची, त्यामुळे हे लोक लवकर झोपून जायचे आणि कधी कधी असं व्हायचं की मी यांची शिकार बनण्यापासून वाचायचे. जेव्हा ही लोक सकाळी झोपेतून जागे व्हायचे तेव्हा म्हणायचे की मला रात्रीचं काही आठवत नाही. मी म्हणायची की मला माहित आहे, पैशांसाठी तुम्ही असं म्हणत आहात. मी त्यांच्यासोबत अशा प्रकारे बोलायची की ते माझ्यावर लगेच विश्वास ठेवायचे. ज्या ठिकाणी मी फसली होती तिथून मी सहजच बाहेर पडू शकत होती. त्यापूर्वी पळून जाणे माझ्यासाठी खूप अवघड होते. मला इथे 3 वर्ष झाली होती. मी या लोकांचा विश्वास जिंकला होता. कधी कधी तर मला बंगल्यात राहणारे लोक सुद्धा घेऊन जायचे.
नवीन असताना दलालांना माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माझ्यासोबत पाठवले जायचे, पण आता माझ्यावर सगळ्यांचा विश्वास बसला होता. आता त्यांना वाटत होते की मला आता या गोष्टीची सवय झाली आहे. पण मला इथून पळून जायचं होतं. मला या कामाचा खूप राग येत होता, ज्यामध्ये मी फसली होती. मला आज पळून जाण्याची चांगली संधी मिळाली होती. मी लवकर लवकर जिना उतरू लागली. रात्रीचे 3 वाजले होते. मला मेन रोडवर ऑटो रिक्षा मिळाली आणि मी ऑटो रिक्षामध्ये बसून सरळ बस स्टँडवर पोहोचली. त्यावेळेस एक बस पुण्याला जाण्यासाठी थांबली होती, त्यामुळे मी पुण्याचे तिकीट घेतलं. मला लवकरात लवकर हे मुंबई शहर सोडायचं होतं. बसमध्ये बसल्यानंतर माझ्या मनात भीती होती की मी पकडली जाईल, कारण त्या लोकांची ओळख खूप लांबपर्यंत होती. मला वाटत होतं की आता पण माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असेल आणि मला पकडून परत त्या वेश्यांकडे घेऊन जातील. मी खूप जास्त घाबरली होती. भीतीमुळे माझं हृदय खूप धडधडत होतं. बस जोपर्यंत सुरू होत नव्हती तोपर्यंत माझा जीव भांड्यात पडला होता. जशी जशी बस मुंबई सोडून जात होती तसं मला थोडंसं हायसं वाटलं होतं. पुण्याला पोहोचल्यानंतर मला जरा बरं वाटलं. बसमधून उतरली तेव्हा तिथे काही ऑटो रिक्षा उभ्या होत्या. मी पुण्याला तर आली होती, पण मला आता समजत नव्हते की मी पुढे कुठे जाऊ. आता माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते. माझ्या जवळचे सर्व पैसे संपले होते. त्या माणसाच्या खिशातून थोडेच पैसे निघाले होते, ज्या माणसाच्या फ्लॅटमधून मी पळाली होती. सगळे रिक्षावाले मला विचारत होते की मॅडम कुठं जायचं आहे. मी त्या रिक्षावाल्यांना म्हटलं की मला पायी जायचं आहे. सकाळची वेळ होती आणि आता मला खूप भूक पण लागली होती, पण माझी पर्स रिकामी होती. मी एका अनोळखी रस्त्याने चालत होती. एका गल्लीमध्ये पाहिलं, तिथे खूप सारे घरं होती. माझ्या मनात विचार येऊ लागला की एखाद्या घराची बेल वाजवावी आणि त्यांना म्हणावं की मला कामाची खूप गरज आहे. मी एका गल्लीत घुसली आणि खूप साऱ्या घराच्या दरवाजांची बेलही वाजवली आणि विचारलं की मला काम पाहिजे, पण त्या लोकांनी मला काम देण्यास नकार दिला. मी काही दूर गेली होती की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे असं मला वाटलं. मी मागे वळून पाहिलं तर खरंच एक माणूस माझा पाठलाग करत होता आणि तो माझ्याकडेच पाहत होता. त्याला पाहून मी झपझप पावले पुढे चालू लागली. तो मला ओरडून म्हणू लागला की माझं ऐकून तरी घ्या. त्याला बघून मी घाबरली. मला वाटलं की तो त्यांचाच माणूस आहे जिथून मी पळून आली होती. मी तिथून पळून जाणार की तो माणूस म्हणाला की मला घर काम करणाऱ्या बाईची गरज आहे. कदाचित त्या माणसाने ऐकले असेल की मी लोकांकडे काम मागत आहे. मी तिथेच थांबली. तो माणूस माझ्यापासून काहीच अंतरावर होता, त्यामुळे तो लगेचच माझ्याजवळ आला आणि मला म्हणू लागला की मला एका कामवाल्या बाईची गरज आहे, जी माझ्या घरी राहून काम करेल. पण मी या एरियात राहणारा माणूस नाही. मी इकडे माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी आलो होतो. मी तुला या लोकांच्या घरी काम मागताना पाहिलं. मी विचार केला की हिला कामाची गरज आहे. मी त्या माणसाला निरखून पाहू लागली आणि विचार करू लागली, कदाचित तो खोटं तर बोलत नसेल. पण खरं तर हे पण होतं की मला सध्या कामाची खूप गरज होती. मी त्याला विचारलं की तुम्ही कुठे राहता. तेव्हा तो मला म्हणाला, 2 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे. जर तुम्ही माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला माझं घर दाखवू शकतो. काही वेळ विचार केला की मी त्याच्यासोबत जाऊ की नको जाऊ. थोडा वेळ विचार केल्यानंतर मी त्याला होकार दिला. मी त्याला म्हटलं की मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. मी त्या माणसासोबत चालू लागली. मला पहिला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा त्यांनी मेन रोडवर येताच एक ऑटो रिक्षा थांबवली आणि त्याला त्याच्या घरचा पत्ता सांगू लागला. त्याला असं करताना पाहून मी विचार करू लागली की हा माणूस इथला नाही. तो मला म्हणाला की तुम्ही रिक्षामध्ये बसा, मी दुसऱ्या रिक्षात तुमच्या मागे येतो. मला त्याच्यावर संशय यायला लागला होता. मी जरा घाबरतच रिक्षात बसली. विचार करू लागली की हा माणूस माझ्यासोबत काही बरं वाईट तर करणार नाही ना. कदाचित त्याला माझ्या मनातील भीती माहीत झाली होती. माझ्याकडे बघतच तो माणूस म्हणाला, मी एक संस्कारी आणि चांगला माणूस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच एका कामवाल्या बाईची गरज आहे. मी त्या रिक्षामध्ये बसली कारण माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी विचार केला की सर्व काही आता नशिबावर सोडून द्यावे. मी रिक्षामध्ये बसली. 10 ते 15 मिनिट प्रवास केल्यानंतर ती रिक्षा एका घरासमोर थांबली. मी खाली उतरली. त्या माणसाने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि तो मला घराच्या आतमध्ये घेऊन गेला. मला दुसरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला त्या व्यक्तीशिवाय त्या घरात कोणीच दिसत नव्हते. हे सगळं पाहून मी खूप घाबरली. मी त्या माणसाला म्हणाली, तुम्ही मला अशा घरी का म्हणून घेऊन आलात ज्या घरात कोणीच बाई माणूस नाही. माझा प्रश्न ऐकून तो माणूस म्हणाला की मी इथे एकटाच राहतो, कारण मी इथे नोकरी करतो आणि माझ्या घरचे लोक गावी राहतात. माझं ऐकून घ्या, मी खूप संस्कारी माणूस आहे. मी पूर्ण दिवस घराच्या बाहेर असतो. माझ्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही घराची साफसफाई आणि कपडे धुतल्यानंतर फक्त जेवण बनवत जा. मी रात्री 10 वाजेपर्यंत घरी येतो.
रात्री मी येण्याच्या अगोदर तुम्ही या रूममधून निघून जात जा. तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही आतमधून दरवाजा लॉक करून घेत जा. पण मी त्यावर विश्वास कसा ठेवू? मी त्याला नकार दिला. तो म्हणू लागला की मी तुम्हाला चांगला पगारही द्यायला तयार आहे. मी म्हटलं मला इथे काम करायचं नाही. एवढं म्हणून मी त्याच्याकडून परत आली. त्या दुपार झाली होती आणि हा एरिया खूप शांत होता. मी त्या माणसाच्या घरून तर बाहेर पडली होती, पण कुठे जाऊ हा प्रश्न माझ्या समोर होताच. मी हा विचार करत चालली होती की माझ्या समोर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीमध्ये काही गुंड बसले होते. त्यापैकी एका माणसाने म्हटलं की गाडीचा मागचा दरवाजा उघडा आणि त्या मुलीला आतमध्ये बसवा. हे ऐकून मी माघारी पळाली. ती गाडीही माझा पाठलाग करू लागली. मी परत त्या घरापाशी येऊन थांबली आणि दरवाजा वाजवू लागली. मी खूप जोराने दरवाजा वाजवू लागली आणि ओरडून बोलू लागली की दरवाजा उघडा, मला वाचवा. गाडीजवळ येऊन थांबली आणि गाडीमधून एक तरुण माणूस उतरला. मी पुन्हा दरवाजा वाजवू लागली तोपर्यंत तो तरुण माणूस माझ्याजवळ आला. तेवढा दरवाजा उघडला होता. तो माणूस आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. मी खूप घाबरली होती आणि लगेच त्या माणसाच्या मागे जाऊन लपली. मी त्याला म्हटलं की ही माणसं मला जबरदस्तीने गाडीत बसवत आहेत. ती बाहेर थांबलेली गुंड माणसं म्हणू लागली की या मुलीला आमच्या हवाली करा, नाही तर खूप वाईट होईल. पण तो माणूस खूप शांतपणे उभा होता, ज्याच्या मागे मी लपली होती. तो म्हणू लागला की तुम्हाला तुमचं भलं व्हावं असं वाटत असेल तर इथून निघून जा आणि पुन्हा परत मला इथे दिसू नका, नाहीतर असे हाल करीन तुम्हाला तुमचा चेहरा पण ओळखता येणार नाही. हे सगळं म्हणत त्या माणसाने त्याच्या खिशातून एक कार्ड बाहेर काढले. तो माणूस एक पोलीस ऑफिसर होता. ते कार्ड पाहून गुंड तिथून पळून गेले. जेव्हा त्या गुंड्यांची गाडी खूप लांब गेली तेव्हा तो माणूस वळून माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही म्हणत असाल तर मीच तुम्हाला तुमच्या घरीही सोडू शकतो. त्याची माणुसकी बघून मला माझी लाज वाटू लागली. तो तर खरंच एक चांगला माणूस होता. एवढंच नाही तर तो एक पोलीस ऑफिसर सुद्धा होता. मी जेवढी सुरक्षित त्याच्या घरी राहू शकत होती, बाहेर तेवढीच असुरक्षित होती. मी त्या माणसाला म्हटलं की मी माझे इथे कोणीच नाही. मी नोकरीच्या शोधात गावाकडून इकडे आली आहे. मी त्याला खोटं सांगितलं, कारण खरं सांगितलं असतं तर तो माणूस मला वाईटच समजला असता. जर माझ्याबद्दल त्याला सत्य माहीत झालं असतं तर कदाचित त्यांनी मला कामावरही ठेवले नसते. मी त्याच्या घरी काम करू लागले. खरंच तो माणूस सकाळी उठून नाश्ता गेल्यानंतर निघून जायचा आणि रात्री 10 किंवा 11ला घरी यायचा. मी पूर्ण दिवस घरी एकटीच असायची. रात्री त्याच्या यायच्या अगोदरच मी जेवण बनवायची. जेवण जेवून घ्यायची आणि माझ्या रूम मध्ये जाऊन मी बसायचे. त्याचे जेवण मी किचन मध्ये ठेवायचे. घरी आल्यानंतर तो हाताने जेवण घ्यायचा आणि जेवण करायचा. एक दिवशी सकाळी मी माझ्या रूम मधून बाहेर आली तर मला त्याच्या रूम मधून वेदनेने विहळण्याचा आवाज येऊ लागला. म्हणजे तो आज घरीच होता, पण तो विहळत का होता? आणि विचार केला की त्याच्या रूम मध्ये जाऊन बघावं. नंतर विचार केला की मी जर त्याच्या रूम मध्ये गेली तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल. मी त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्याला काय वाटेल. नंतर माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक, मी धावतच त्याच्या रूम मध्ये गेली. तो पोलीस इन्स्पेक्टर होता. मला वाटू लागलं की कदाचित गोळी लागली असावी त्याला. या विचारात मी चिंताग्रस्त झाली होती. पण जेव्हा मी त्याच्या रूम मध्ये गेली तेव्हा तो बेडवर झोपला होता आणि कणत होता. मी त्याच्या जवळ गेली तेव्हा त्याचे डोळे बंद होते. कदाचित त्याला गोळी लागली नव्हती. मी त्याला विचारले की आज तुम्ही घरी आहात, तुमची तब्येत ठीक आहे ना? मी हा प्रश्न विचारताच त्याने हळूच डोळे उघडले आणि म्हणाला की मला खूप जास्त ताप आला आहे, माझ्यासाठी 1 कप चहा बनवाल का? मी लगेचच किचन मध्ये आली आणि त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा नाश्ता बनवला आणि नाश्ता आणि चहा घेऊन मी त्याच्या रूम मध्ये गेली आणि टेबलवर चहा नाश्ता ठेवला. 2 दिवस त्याला खूप ताप होता. मी त्याची खूप काळजी घेऊ लागली आणि या कारणाने आमच्यात बोलणंही होऊ लागलं. तो मला म्हणाला की तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही माझ्या आजारपणात खूप काळजी घेतलीत. तो माणूस खूप चांगला होता. मला आता त्याची बिलकुल भीती वाटत नव्हती. तो मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारायचा की मी कुठली आहे आणि मला किती भाऊ बहिणी आहेत. मी त्याला सगळं खोटं सांगायची. एका रात्रीचे 12 वाजले होते तरी पण तो घरी आला नव्हता. मला रात्री खूप काळजी वाटू लागली. पोलिसांच्या नोकरीमध्ये उशीर होणे ही एक साधारण गोष्ट होती, पण हा सगळा विचार करून माझा जीव घाबरत होता. कदाचित तो मला आवडू लागला होता. मी त्याची वाट पाहत बसली. रात्रीचे 2 वाजले तरीही तो घरी आला नव्हता. आता माझा जीव घाबरू लागला. मी रडू लागली की मी आता कुठे जाऊ, त्यांना कुठे शोधू. हळूहळू रात्रीचे 3 वाजले. रडून रडून माझे डोळे सुजले होते. तेवढ्यात मला बाहेरच्या दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज आला. मी धावतच जाऊन दरवाजा उघडला तेव्हा तो मला जखमी अवस्थेत दिसला. तेव्हा मी खूप घाबरली. त्याच्या हाताला जखम झाली होती आणि तो लंगडतच चालत होता. मी रडू लागली आणि घाबरून म्हणाली की तुम्हाला ही जखम कशी झाली? तुम्ही कुठे होतात? मी किती वेळ झाला तुमची काळजी करत बसली आहे.
मी एका दमात खूप सारे प्रश्न विचारले. तो माझ्यापासून मागे सरकला. मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती. तो म्हणाला की माझी नोकरीच अशी अशी आहे, तू काळजी करू नकोस, असं म्हणून तो लगेचच त्याच्या रूममध्ये निघून गेला. मला माझ्या चुकीवर पश्चाताप होऊ लागला. हे खरं आहे की मी काळजी घेत होती, पण नकळत माझ्या हातून चूक झाली होती. मी माझ्या रूममध्ये गेली. पूर्ण रात्र मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत होता. पण मी जेव्हा सकाळी उठली तेव्हा तो उठून टेबलावर नाश्ता करत बसला होता. मला बघून त्याने स्मित हस्ते केले आणि तो म्हणाला, या नाश्ता करून घ्या, मी तुमच्यासाठी पण नाश्ता बनवला आहे. मी त्याला म्हटलं की तुम्हाला एवढी जखम झाली आहे तर मग तुम्ही नाश्ता का बनवला? तुम्ही मला सांगितलं असतं तर मी नाश्ता बनवला असता. मी कोणत्या हक्काने म्हणायचं होतं? त्याच्या या प्रश्नाने मी गप्प बसली आणि मी त्याच्याकडे बघू लागली. तोही माझ्याकडे निरखून पाहू लागला. तो मला म्हणाला की तुम्ही इथे माझ्याजवळ बसा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तो प्लेटमध्ये नाश्ता देत म्हणाला, तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या. त्याचे हे बोलणे ऐकून मी नाश्ता करू लागली. तो माझ्याकडे पाहत होता. जेव्हा मी नाश्ता केला तेव्हा तो म्हणाला की तुम्ही मला खूपच चांगल्या वाटता आणि मी तुम्हाला पसंतही करू लागलो आहे. मला नाही वाटत की आता आपण दोघे एकाच घरात राहून मी तुमच्यापासून दूर राहू शकतो. त्यापेक्षाही चांगलं होईल की आपण दोघांनी लग्न करावं. मला माझ्या घरच्यांकडून माझ्या पसंतीने लग्न करण्याची परवानगी आहे. आता तुम्ही सांगा की मी केव्हा तुमच्या घरच्यांना भेटू? त्याच्या या प्रश्नाने तर माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी पुन्हा एकदा त्याला खोटी कहाणी सांगितली. मी त्याला सांगितलं की मी घरून पळून आली आहे कारण माझी सावत्र माझं लग्न जबरदस्तीने एका म्हाताऱ्या माणसासोबत करत होती. तो तर शांतपणे माझं बोलणं ऐकत होता. नंतर तो म्हणाला की जर तुला काही अडचण नसेल तर आपण उद्याच लग्न करू. मी होकारार्थी मान हलवली. मी खूप खुश होती कारण मला एक चांगलं आयुष्य मिळणार होतं, जे स्वप्न आमच्यासारख्या सर्वच मुली बघत असतात आणि स्वप्न आमच्या मनातच राहून जातो आणि आमचं वय हे स्वप्न बघायचं निघून जातं. पण कोणीच आम्हाला असं इज्जतीचं जीवन जगू देत नाही. जर मी त्याला सांगितलं असतं की मी एक वेश्या आहे तर कदाचित तोही माझा तिरस्कार करू लागला असता. दुसऱ्या दिवशी त्या माणसासोबत म्हणजे पंकज सोबत माझं लग्न झालं. मी पंकज सोबत खूप खुश होती. ते पण माझी खूप काळजी घ्यायचे. पण आमच्यासारख्या मुलीच्या आयुष्यात सुख खूप दिवस राहू शकत नाही. दुपारची वेळ होती. अचानक दरवाजाची बेल वाजली. माझा नवरा यावेळी घरी नव्हता. मी दरवाजा उघडला तर मला तिथे तीच बाई उभी दिसली जिच्या कोट्यावर मी काम करत होती. तिला पाहताच माझ्या शरीरातून जीव जायचा बाकी राहिला होता. माझ्या नशिबाने माझा पाठलाग काही सोडला नाही. ती बाई मला मारत तिच्या बरोबर घेऊन गेली. मी रडत रडत तिला विनंती करू लागली पण तिने काही माझं ऐकलं नाही. मी पुन्हा त्याच जागी येऊन पोचली होती ज्या नरकातून मी माझी सुटका करून घेतली होती. त्या बाईने मला खूप मारले होते. ती बाई मला मारत असताना मला म्हणू लागली की इथे येण्यासाठी खूप मार्ग आहेत पण जाण्याचा एकच मार्ग आहे आणि ते आहे मरण. मी खूप रडत होती पण इथे आल्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं त्यापेक्षा मी मेली असती तर बरं झालं असतं असं मला वाटू लागलं. माझ्या रूममध्ये आलेला पहिला ग्राहक माझा नवरा होता. त्याला बघून मला वाटले की तो मला इथून घेऊन जाण्यासाठी आला आहे. पण त्याच्या मागे उभी असलेली ती बाई पाहून मी आश्चर्यचकित झाली. ती बाई माझ्याकडे पाहत हसतच म्हणाली की तुला काय वाटलं की तू फ्लॅटमधून पळून जाशील आणि मला कळणारही नाही? मी याला तुझ्या मागावर जासूसीसाठी पाठवलं होतं. हा तुझ्या मागे सावलीसारखा होता. तू बसमध्ये बसून जेव्हा पुण्याला गेलीस आणि तिथे नोकरी मागू लागलीस तेव्हा हा माझ्या सांगण्यावरून तुला त्याच्या घरी घेऊन गेला होता आणि तुला नोकरी पण माझ्या सांगण्यावरूनच देण्यात आली होती. हा कोणी पोलीसवाला नसून माझाच माणूस आहे. त्यावेळी हे सर्व ऐकून मला असं वाटलं की जमीन फाटावी आणि तिने मला तिच्यामध्ये सामावून घ्यावे. खूप मोठा धोका दिला होता त्याने मला आणि तरीही तो शांतपणे माझ्यासमोर उभा होता. मी त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली की तू माझा इतका मोठा विश्वासघात का केलास? जर तू मला त्याच वेळेस इथे घेऊन आला असतास तर मला एवढे वाईट वाटले नसते आणि मला त्या गोष्टीचं एवढं दुःखही झालं नसतं. मी माणसाचे एकच रूप पाहिले होते आणि ते म्हणजे त्याची वासनेने भरलेली नजर. पण तुला बघून माझं मन बदललं होतं. मला वाटलं होतं की काही माणसं देव माणसंही असतात. मी तुझ्यामध्ये ज्या माणसाला पाहिलं होतं त्या माणसावर मी प्रेम करू लागली होती. जर आता तू माझ्यापर्यंत आला नसतास तर बरं झालं असतं, कारण तुझ्याबद्दल माझ्या मनात इज्जत होती तशीच राहिली असती. मी एवढं बोलत होती तरी तो शांतपणे उभा होता. काही वेळातच पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला होता. त्या म्हणू लागल्या की इथे पोलीस कसे आले? त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. तेवढ्यात माझा नवरा पंकज म्हणाला की मी पोलिसांना इथे बोलवलं आहे. पोलीस आमच्या जवळ येऊन थांबले तेव्हा पंकजने त्याच्या पाकिटातून काही फोटो काढले. ते फोटो आमच्या लग्नाचे होते. तो पोलिसांना सांगू लागला की ही माझी पत्नी आहे आणि मी तिला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे.
ही बाई माझ्या पत्नीला जबरदस्तीने उचलून इथे घेऊन आली आहे. ती बाई आता टेन्शनमध्ये येऊन म्हणाली की तू खोटं बोलत आहेस. पण पोलिसांनी तिचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि त्या बाईला सोबत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पंकज माझ्याजवळ येऊन म्हणाली की मी एक जासूस आहे, मी पैशांसाठी जासूसीचं काम करतो. पोलिसांसोबत पण माझी चांगली ओळख होती, कारण मी त्यांच्यासाठी पण चांगलं काम केलं होतं. मला या बाईने तुझ्यावर पारख ठेवण्याचे काम दिले होते. मी सगळं काम पैशासाठी करत होतो, पण कुणास ठाऊक मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. तू माझ्या आजारपणात खूप काळजी घेतलीस. माझ्या जखमा पाहून तुला खूप काळजी वाटायची. माझ्या प्रती तुझा प्रेम पाहून मी विचार करू लागलो की तू आतापर्यंत मला काहीच सांगितले नाही. तू गुन्हा केला नव्हता तर तुझ्याकडून करून घेतला होता. त्याला तुझी अजिबात सहमती नव्हती, तर ती सर्व तुझी मजबुरी होती. त्यामुळे मी विचार केला की यावर लग्न हाच एक उपाय आहे, ज्याने तुला या नरक यातनेतून बाहेर काढता येईल. आता तू माझ्यासोबत सुखात आनंदात जीवन जगू शकते. मनात कसलीही भीती न बाळगता त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. पण यावेळी माझे अश्रू आनंद अश्रू होते. मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.